सुशांत, सुशांत. सर प्लीज या. कदा मॅडम चेक करा. कोण आहे? माहित नाही सर. माहित नाही म्हणजे तुम्ही ओळखतच असाल ना? नाही सर, मी पण यापूर्वी यांना कधी पाहिलं नाही. पहिल्यांदा बॉडी कोणी पाहिली? मी पाहिली सर. घरी आले आणि एक मिनिट, म्हणजे तुम्ही घरी नव्हता? नाही सर, मी 3 दिवसांसाठी माहेरी गेलेले. पण मी जेव्हा घरी आले तेव्हा घराचा लॉक ऑलरेडी तुटलेला होता. तेव्हा तुम्ही कुठे होता? सर मी दिल्लीला गेलेलो, माझी कॉन्फरन्स होती. बरं, घरात एवढं सगळं घडलं, कोणीच नव्हतं घरात? नाही सर. बरं, घरातलं काही चोरीला वगैरे गेलं का? नाही सर, आम्ही सगळं चेक केलं पण असं काही झालं नाही आहे. रिकामे भोसले, घराची झडती घ्या. सर तुम्ही इथेच थांबा. सर, मारेकरांनी घराचा टाळा तोडला आणि ते घरात शिरले, पण घरात कुठे चोरी नाही केली. असं तर नाही ना की हिला त्यांनी भलतीकडेच कुठेतरी मारलं आणि तिची डेड बॉडी ह्या घरात येऊन त्यांनी डंप केली? पण तिची बॉडी याच घरात का आणली असेल? तर मारेकरांना हे माहिती असेल की गेले 3 दिवस ह्या घरात कुणीच राहत नाही. नाही कुणी, एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का? या मेन डोअर पासून जिथे ती बॉडी पडली आहे तिथपर्यंत रक्ताचा एक थेंब सुद्धा दिसत नाहीये. जिथे बॉडी आहे तिथेच रक्त दिसतंय. याचा अर्थ मला तरी वाटतं तिचा खून इथेच करण्यात आला असावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरात चोरी सुद्धा झालेली नाहीये. पण मग या बाईचा या घरात येण्याचा उद्देश काय असू शकतो? तर कदाचित असं तर नाही की याच नवरा बायकोने मिळून तिचा इथे खून केला आणि आपली दिशाभूल होण्याकरता मुद्दाम टाळा तोडला. हे होऊ शकतं. सर, बॉडी चेक केली, डोक्याच्या ऐवजी शरीरावर कुठेही मारहाणीचे व्रण नाही. आणखी एक गोष्ट सर, मुलीचा मोबाईल किंवा पर्स असं काही सापडलेलं नाही. एक काम करा, पंचनामा करून बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून द्या आणि फॉरेन्सिक टीमला बोलून एव्हिडन्स गोळा करा. ओके सर. नाही कुठे एक काम करा, तुम्ही डॉक्टरचं स्टेटमेंट घ्या, मी नंदिनीचं स्टेटमेंट घ्या. ओके सर. सर, मी तुम्हाला किती वेळा सांगू, मी खरंच इथे नव्हते. हवं तर तुम्ही माझ्या आईला फोन करून विचारा. आणि अजून किती वेळा तुम्ही मला तेच प्रश्न विचारणार? तुम्ही घरामध्ये नसताना तुमच्या घरात एका बाईचा मर्डर होतो आणि तुम्हाला त्याची काहीच कल्पना नाही? हो सर, हे काय बोलताय तुम्ही? अहो, आज सकाळीच मी दिल्लीहून आलोय आणि जसा घरी आलो तसं हे सगळं पाहिलं. बरं, मला सांगा तुमचा तुमच्या नवऱ्यावर किती विश्वास आहे? आय मीन टू से, तुम्ही घरी नसताना या बाईशी त्यांचं काही... सर, मीच नंदिनीला सांगितलं तुम्हाला कॉल करायला आणि तुम्ही माझ्यावरच डाऊट घेताय. काय, कोण पाहिजे तुम्हाला? कुठं होतीस इतका वेळ? मी काय म्हणतोय, किती वाजले? बाबा, माहिती मला किती वाजलेत ते. आज जरा जास्त काम होतं म्हणून उशीर झाला. मी पटकन जेवायला काहीतरी बनव. बघे, जेवायला घालतेस म्हणजे काय उपकार करत नाहीयेस माझ्यावर. आणि एवढा माच करायला मुलगा नाहीयेस, मुलगी आहेस, मुलगी. परत जर उशीर झाला ना तर घरीच येऊ नकोस.
चित्तू खाताना मस्ती नको बाळा. तर चित्तू दहच ना बेटा. हे चलो चल बस झालं खूप झालं चल घरी जाऊया आपण. अरे, बाबा काय सोडा ना त्याला. काय सोडा काय चुप चल. बाबा अहो ना त्याला जेवू तर द्या बाबा. त्याला अरे काय नाही, बाबा, चल, चल. अहो. जितू ए मावशी दे माय. बाल बच्चा सब सुखी रहेगा. दीप्ती, रत्ना, राधा, कशिश आणि प्रतीक्षा या आपापल्या आयुष्यामध्ये शांती शोधत होत्या आणि याच मनशांतीसाठी त्या आपापल्या पद्धतीनं सन्मार्गाला लागल्या. सत्संग, तिथली प्रवचनं, प्रवचनकर्त्याची वाणी त्यांच्या आयुष्यावर आपला प्रभाव निश्चित टाकत होती. पण सन्मार्ग आणि आपल्या गरजा यांची जर योग्य सांगड घालता आली नाही तर काय होतं चला पाहूया. सर, मारेकरी घराचा टाळा तोडतात पण घरात चोरी करत नाही. घरामध्ये एका बाईची डेड बॉडी आहे पण घरातल्या नवरा बायकोला त्याबद्दल काहीच माहिती नाही. सगळंच कसं कन्फ्युजिंग आहे. नायकोडी, हे नवरा बायको मिळून नक्कीच आपल्यापासून काहीतरी लपवत आहे. या दोघांपैकी कोणाचा तरी नक्कीच त्या बाईशी संबंध असणार. एक काम कर, या दोघांची हिस्ट्री काढ जा. ओके सर. आणि सर, या डेड बॉडीचे फोटो मी आधी सगळीकडे सर्क्युलेट केले. लवकरच या डेड बॉडीबद्दल आपल्याला माहिती नक्कीच मिळेल. या डेड बॉडीची ओळख पडणं खूप गरजेचं आहे. तरच सगळ्या गोष्टी आपल्या समोर आहेत. ताई ऐक ना मला थोडे पैसे हवे होते. वा, स्वतःच्या मौज मजा करायला पैसे आहेत तुमच्याकडे पण बापासाठी नाहीयेत. परमेश्वरा, अरे कसल्या पोरी टाकल्यास रे माझ्या पदरात. बाप मेला तरी चालेल, कुणाला काही फिकीर नाही, स्वतःसाठी पैसे खर्च करा. आज आणणारच होते पण राहू दे. हे घ्या पैसे आणि तुमचं तुम्हीच औषध आणा. ए जा 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 जा. रागाने काय बघते माझ्याकडे? हा, उपकार करत नाहीयेस, पैसे देते औषधाला म्हणजे. एवढं मोठं केलंय मीच तुम्हाला. जैन सर. जय हिंद नायकोडी. बोला, काही डिटेल्स? सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी डॉक्टर सुशांत राजे आणि नंदिनी यांचे कॉल रेकॉर्ड्स चेक केले पण त्यांच्या कॉल रेकॉर्ड्समध्ये संशयास्पद असं काहीच नाहीये. सर, कदाचित ते दुसऱ्या कोणाच्या तरी नावाचा नंबर वापरत असतील जो या कॉल रेकॉर्डमध्ये मेन्शन नाही झाला. नायकोडी, मला तरी असं वाटतंय की आपल्याला ज्या डॉक्टरच्या घरात ज्या बाईची डेड बॉडी सापडली त्या बाईचं या घरातल्यांपैकी कोणाशी तरी अफेअर चालू असणार. यू मीन टू से डॉक्टर? नाही नायकोडी, म्हणजे बाईचं अफेअर पुरुषांसोबतच असायला हवं असं काही नाही. बाईचं अफेअर बाईसोबत सुद्धा असू शकतं आणि ही गोष्ट त्या तिसऱ्या व्यक्तीला कळली म्हणून तिने किंवा त्याने तिला कॉन्फ्रंट केलं आणि तिचा मर्डर केलं. एक काम करा, त्या डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये जाऊन जरा चौकशी करा. ओके सर. हॅलो, सर काय करताय तुम्ही? तू काय काम करत होतीस ते बघत होतो. खूप झाला. मला माहितीये मदतीच्या नावाखाली काय करतोस तू ते. शांत हो. हे बघ, तुझं प्रमोशन मीच देणार आहे त्यामुळे थोडंसं कॉम्प्रोमाइज करायला काही हरकत नाही. हां, लाज नाही वाटत का रे तुला? हे बघ, शांत हो. नोकरीवरून काढून टाकेल नाही तर. तू काय मला नोकरीवरून काढशील रे? मीच तुझी नोकरी सोडते. चल हट.
हे पुरी अरे हिला अरे कोणतरी बघा काय झालं हिला. हे पुरी उठ 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 सावकाश उठ. सर त्या बाईचे फोटो ठाण्यातल्या सर्व पोलीस स्टेशनमध्ये सर्क्युलेट केलेत, पण त्या बाईबद्दल अजून काहीच लीड नाही मिळाली. म्हणजे ती बाई इथली नाहीये. नायगुडे एक काम करा, मुंबई बाहेर सगळ्या तिच्या डिटेल्स पाठवा, कारण आता जास्त दिवस आपण तिची बॉडी मॉर्गमध्ये नाही ठेवू शकत. एक काम करा नायगुडे, सगळ्या न्यूजपेपरमध्ये बातमी द्या, जे करता येईल तेवढं करा. बरं त्या डॉक्टरच्या क्लिनिकची चौकशी करायला सांगितली होती, त्याचं काय झालं? सर मी त्या डॉक्टरच्या क्लिनिक. सर हे आजींना तुमच्याशी बोलायचंय. या बसा. बोला. साहेब माझ्या घरात चोरी झाली आहे. हे बघा तुम्ही जरा शांत व्हा. हां नीट सांगा काय झालं. गेले 1-2 आठवडे माझा मुलगा आणि सून बाहेर गावी गेले आहेत. तेव्हापासून मी घरात एकटीच राहते. माझ्या घरी 3-4 दिवस झाले कोण ना कोणतरी येत असतं, कधी सेल्समन तर कधी किन्नर. हे बघा अजी, चोरी कधी झाली ते जरा सांगता. काल माझ्या नातवाचा वाढदिवस होता म्हणून मी लेकीकडे गेले होते, आणि आज बघते तर काय, दारावरचं कुलूप फोडलं होतं आणि सगळं घरातलं गेलं. सर मी त्यांच्या विरोधात जेव्हा कंप्लेंट करायला गेली तेव्हा मला तिथे गेल्यावर कळलं की त्यांनी आधीच माझ्या विरोधात केस फाईल केली आहे. हो आत्ताची कुठं केस फाईल झाली आहे, आणि त्यांनी जर ही केस जिंकली तरच त्यांना जितूची कस्टडी मिळेल. आपली बाजू स्ट्रॉंग आहे. येस, आपण ही केस जिंकू शकतो. येस मॅम, पण केसचा निकाल लागेपर्यंत त्यांच्याशी कसलाही कॉन्टॅक्ट करू नका मॅडम. असं कसं बोलू शकता तुम्ही? तो माझा मुलगा आहे. अहो हे बघा मॅडम, जास्त विचार करू नका, थोड्या दिवसांचाच प्रश्न आहे. ताई काय झालं ताई, का रडतेस? माझी नोकरी गेली खरं तर. फार मोठं काम करून आली आहेस आज. अरे पण आता माझ्या औषधांचं काय? पुढच्या महिन्यातच ऑपरेशन आहे माझं, त्याचं काय? पोरगा असताना तर ही वेळ माझ्यावर आलीच नसती. दोन्ही पोरीच झाल्या ना मला. मुलगा असताना तर कधीच तुम्हाला सोडून गेला असता. काय तुम्हाला घरी पैसे आल्याशी मतलब ना. ठीक आहे, तुमचं ऑपरेशन होईल, मी आणेन पैसे, पण तोपर्यंत तोंड बंद ठेवायचं. सावकाश. राधा पाणी घेऊन जा. हो आणते. कसं वाटतं तुला आता? आणि तुझं नाव काय आहे? काकू प्लीज माझी मदत करा. माझ्या नवऱ्याने मला घराबाहेर काढलंय, तेव्हापासून मी अशी बाहेर भटकतीये. अरे देवा, प्लीज काकू. पण का काढलं तुझ्या नवऱ्याने तुला घराबाहेर? आम्ही दोघे खूप सुखात होतो, दोघे नोकरी करायचो, सगळं खूप छान चाललं होतं. मग अचानक एक दिवस विलासची नोकरी गेली आणि तो दारू प्यायला लागला.
दारू का पितो? तुला काय करायचंय? मी माझ्या पैशाने पितो, कळलं? असं नका बोलू. आपण प्रयत्न करूया. आपण त्याचं दारू पिणं मला अजिबात आवडत नव्हतं, म्हणून मी त्याला एकदा समजवण्याचा प्रयत्न केला, तर त्याने माझ्यावर हात उगारला. विलासला माझं बाहेर काम करणं अजिबात आवडत नव्हतं. त्याच्या मनात आलं की माझं बाहेर काहीतरी सुरू आहे. ही माझी मुलगी गीता, माझा मुलगा गणेश 3 वर्षापूर्वी आम्हाला कायमचं सोडून गेला. त्यानंतर माझ्या सुनेनेच आम्हाला सांभाळलं. गीताच्या मनावरही तिच्या भावाच्या जाण्याचा खूप मोठा परिणाम झाला होता. माझी गीता अभ्यासात खूप हुशार, म्हणून आम्ही तिला मोठ्या कॉलेजमध्ये शिकायला पाठवलं आणि वाईट संगतीत राहून तिला ड्रग्सचं व्यसन लागलं. पोरीनं आयुष्याचं वाटोळं करून घेतलं. उगाच चिडायची, रडायची, भांडायची आणि कधी कधी 2-2, 3-3 दिवस घरातून गायब राहायची. त्याच गोष्टीचा कोणीतरी फायदा उचलला. त्या घटनेचा माझ्या पोरीच्या मनावर खूप परिणाम झाला. तिला जर बांधून ठेवलं नाही ना तर ती पळून जाण्याचा प्रयत्न करते, आत्महत्या करण्याचा जीव देण्याचा प्रयत्न करते. म्हणून तिला बांधून ठेवावं लागतं. हो सर. सर मी तुम्हाला सांगतो सर. जय हिंद सर. बोला. सर डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये तर CCTV कॅमेरा नाही आहे. आपण क्लिनिकच्या बाहेर जो रस्ता आहे तिथे एक CCTV कॅमेरा आहे. मी त्याचं फुटेज आणलं आहे. हे बघा सर. नायकोडी ही तीच आहे असं नाही वाटत तुम्हाला? सर परफेक्ट तर नाही सांगू शकत, पण वाटतंय तसंच. सर ती इथे रस्त्यावरती 10 सेकंद थांबली आणि त्याच्यानंतर ती क्लिनिकमध्ये गेली आणि तिथून लगेच निघूनही गेली. एक काम करा, याच्या आधीचं फुटेज मागवून घ्या. सर हा CCTV कॅमेरा 7-8 दिवसांपूर्वीच बसवलाय, त्यामुळे याच्या आधीचं फुटेज नाही मिळणार. ओके. नायकोडी ही मुलगी क्लिनिकमध्ये जाताना दिसते. याचा अर्थ तिथे रजिस्टरमध्ये तिची एंट्री किंवा त्या कम्प्युटरमध्ये तिची एंट्री नक्कीच असणार. एक काम करा, क्लिनिकमध्ये जाऊन या बाईचे डिटेल्स काढा. ओके सर. तुझ्यासाठी काय आणलंय बघ. वाव, पुरणपोळी. तुला आवडते ना? मी भरवते. चला घरी जाऊया आपण. मम्मा का नाही राहू शकत आपल्या घरी? अम्मा ना बेटा, तू अजून लहान आहेस. मोठं झाल्यावरती कळेल तुला सगळं. मला मम्माकडे राहायचंय. का रे? मी नाही आवडत तुला? तुम्ही आवडतात, पण मम्मा पण आवडते. तुझ्या मम्माचं आणि माझं असं ठरलंय, 18 वर्षापर्यंत तू माझ्याकडेच राहणार आहेस. चला घरी जाऊया. मुलांसमोर उगाच तमाशा नको करत जाऊस. अरे चल चल जाऊया, तुला खाऊ देतो मी. मस्त. प्रीती नायर ही प्रीती या डॉक्टरची पेशंट होती, तरी सुद्धा हा डॉक्टर चौकशीच्या वेळी आपल्याशी खोटं का बोलला? सर अशा पद्धतीचे 20-25 पेशंट डॉक्टर दिवसाला बघतो आणि या प्रीतीची ट्रीटमेंट सुरू होऊन आत्ताच 1-2 महिने झाले होते. मे बी त्याच्यामुळे विसरला असेल. होऊ शकतं, पण मग त्याच्याच पेशंटची बॉडी त्याच्याच घरात तो नसताना कशी काय सापडेल? एक काम करा, या प्रीतीच्या घरच्यांची जरा चौकशी करा. तिचे फोन रेकॉर्ड्स आणि त्या 3 दिवसामधील तिचं फोन लोकेशन काय दाखवत आहे हे जरा चेक करा. ओके सर. हे बघा मॅडम,
मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की असली कामं पैशाशिवाय होत नाही. जर तुमची परिस्थिती एवढी नाजूक होती तर केस फाईल करताना आधीच सांगायला पाहिजे होतं. मला खरंच माहिती नव्हतं की 10-12 लाख रुपये लागतील म्हणून. हो मॅडम, ही स्टँडर्ड प्रोसिजर आहे. आपण जर केस लढलो तर हरू शकतो. आपण सेटलमेंट करूया. हे बघा, तुम्ही न सांगताच जितूला जबरदस्तीने भेटायला गेलात म्हणून त्या वकिलाने पैसे वाढवले. आता ही त्याची लास्ट ऑफर आहे, नाही तर काहीच नाही होणार. काकू येऊ का? दीप्ती, अगं ये ना, विचारतेस काय आत येऊ का म्हणून? कशी आहेस? मी बरी आहे काकू. बरं, काय काम काढलंस? मीराचा हा ड्रेस ऑल्टर करायचा होता. दीप्ती, काय ग आज एकदम शांत शांत? नाही म्हणजे नेहमीसारखी बडबड करत नाहीयेस. दीप्ती, ही प्रतीक्षा, माझ्या बहिणीची मुलगी, काही दिवसांसाठी इथेच राहायला आली आहे. दीप्ती, काय झालं? नाही म्हणजे तुझा चेहरा का उतरलाय असा? तुझा बाप काही बोलला का तुला? नाही काकू, मी ते जरा नवीन जॉब शोधतेय आणि बाबांचं ऑपरेशन सुद्धा जवळ आलंय म्हणून. नको ग काळजी करूस, सगळं ठीक होईल. दीप्ती आपल्या वडिलांना ती त्यांचा मुलगाच आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होती. दुसरीकडे पोलिसांना प्रीतीचे डिटेल्स मिळाले होते. प्रीती एक साध्या घरातली बाई होती जी नागपूरला राहत होती आणि हार्ट पेशंट होती. सर्वसामान्य घरातली असल्यामुळे तिला बाहेर उपचार घेणं परवडत नव्हतं आणि त्याचमुळे डॉक्टर सुशांत यांच्या ट्रस्ट थ्रू तिने उपचार घेणं सुरू केलं होतं. या निमित्तानं डॉक्टर सुशांतशी झालेला संवाद सुद्धा तिच्या फोन रेकॉर्ड्समध्ये समोर आला होता. त्यामुळे हे सर्व पुरावे डॉक्टर सुशांत यांना चौकशीसाठी पुन्हा बोलवण्यासाठी खरं तर पुरेसे होते. डॉक्टर, तुम्ही तुमच्या पेशंटला ओळखू शकला नाही? तुम्हाला नक्की म्हणायचंय काय? तुमच्या घरात ज्या प्रीतीची डेड बॉडी सापडली ती तुमची पेशंटच होती. हे सगळे त्याचे पुरावे. आता मान्य करा तुम्हीच तिचा खून केलाय म्हणून. हो सर, हे काय बोलताय तुम्ही? आणि जर ती माझ्याकडे ट्रीटमेंटसाठी येत होती तर मी तिला क्लिनिकमध्येच मारली असती ना. तिला घरी घेऊन जायचा त्रास का घेतला असता? सर, मी खरंच सांगतोय, मी या बाईला नाही ओळखत. तुमचं त्या बाईशी 2-3 वेळा फोनवर बोलणं सुद्धा झालं, त्याचे कॉल रेकॉर्ड सुद्धा आहेत. अहो, ते अपॉइंटमेंट शेड्युलिंगसाठी आले असतील, पण याच्यावरून हे सिद्ध होत नाही ना की मी हिचा खून केलाय. सॉरी, माझं बोलणं जरा तुम्हाला रूढ वाटेल, पण मी सर खरंच या बाईला नाही ओळखत. आणि मुळात म्हणजे त्या दिवशी मी मुंबईमध्ये नव्हतोच, मी दिल्लीला गेलो होतो माझ्या कॉन्फरन्ससाठी. ठीक आहे, अजून काही माहिती लागली तर तुम्हाला बोलून घेऊ. या तुम्ही. थँक्यू. कसला विचार करताय सर? नायकुडी, आपल्याला नंदिनीला भेटावं लागेल. बोलून घ्या तिला. ओके सर. सर, मी तुम्हाला या आधीही सांगितलंय आणि तुम्ही हेच प्रश्न मला अजून किती वेळ विचारणार आहात? मी माझ्या आईकडे होते माटून घ्यायला. पण तुमच्या मोबाईल लोकेशननुसार तुम्ही क्लिनिकमध्ये होतात आणि त्यानंतर तुमचं मोबाईल लोकेशन विमानतळ रस्त्यावर दाखवतं. तुम्ही काय करत होता तिथे? हे बघा नंदिनी मॅडम, आमच्याकडे सुद्धा वेळ नाही आहे. लवकर सांगा तुम्ही प्रीतीला का मारलं? सर, मी खरंच सांगते, मी नाही मारलंय प्रीतीला. बरं, तुम्ही आमच्याशी खोटं का बोलताय? माझं खोटं बोलण्याच्या मागचं कारण हे सुशांतच आहे. त्यांचं या आधीही. सुशांत, तुला थोडी लाज नाही वाटली असं करताना? अगं नंदिनी, तसं काहीच नाहीये. ती फक्त माझी मैत्रीण आहे, बस. माझ्याशी खोटं बोलतोयस तू. मी तुमच्या दोघांचे सगळे मेसेज वाचलेत कालच. अगं मैत्रीत केलेली मस्करी होती ती. जस्ट चिल. खोटं नको बोलू सुशांत. अगं नंदिनी, माझं ऐकून दे. मला नाही ऐकायचं काही. नंदिनी, पुन्हा काही महिन्यांनी मला सुशांतवर डाऊट गेला. सतत फोनवर असायचा म्हणून मी त्याच्यावर वॉच ठेवून होते. पण मग ज्यावेळी तुम्ही घरी आलात, डेड बॉडी पाहिली, त्यावेळी सुद्धा तुमच्या मनात पुन्हा हाच विचार आला होता? हो, काही क्षणांसाठी मलाही तेच वाटलेलं, पण हिला मी कधी सुशांतसोबत पाहिलं नाहीये. आता लपून छपून त्यांचं काही असेल तर मला माहीत नाही, पण आमच्या दोघांचा तरी, म्हणजे माझं तरी ॲटलिस्ट त्या बाईशी काहीच संबंध नाही आहे. ठीक आहे, अजून काही माहिती लागली तर तुम्हाला बोलून. ओके सर.
सर मला वाटतं की हे दोघंही मिळून हा खून लपवत आहे किंवा असंही असू शकतं की हे दोघं जण एकामेकाला अडकवत आहेत. नायकोडी, या नंदिनीकडे असे विटनेस आहेत जे सिद्ध करू शकतात की ही माटून गेला होती तिच्या माहेर. एक काम करा, या डॉक्टरच्या दिल्ली दौऱ्याची चौकशी करा. ओके सर. सर, हा डॉक्टर खोटं बोलतोय. हा त्याचा पुरावा. म्हणजे हा डॉक्टर कधी दिल्लीला गेलाच नाही तर? हो सर. सर, त्याच्या मेल बॉक्समध्ये दिल्लीचे तिकीट कॅन्सलेशनचा मेल आहेत. याचा अर्थ हा 3 दिवस दिल्लीला नव्हता तर इथे मुंबईतच होता. नायकोडी, हा डॉक्टर दिल्लीला गेला नव्हता, घरी सुद्धा नव्हता. मग नेमका होता कुठे? आणि जर का या ट्रिप बद्दल हा खोटं बोलू शकतो तर मग बरं नायकोडी, या प्रीतीची डेड बॉडी तिच्या घरच्यांना सुपूर्द केली का? नाही, अजून तरी नाही. मग एक काम करा, आणि त्यांच्या घरच्यांची सुद्धा चौकशी करा आणि त्या 3 दिवसांमध्ये त्यांच्या एरियात कोणी अनोळखी व्यक्ती फिरताना दिसते का ते सुद्धा बघा. ओके सर. सर मी खरं बोलतो, पण तो काही हप्त्यांपासून परत आलेलाच नाहीये. दिसायला कसा होता? हा होता बघा. देव सुद्धा माझीच परीक्षा बघतो. काय करावं ह्या पोरीचं, कुठं शोधू मी हिला आता? हे सगळं माझ्या चुकीमुळे झालंय. देवा, का परीक्षा बघतोस रे गरीबाची? एक तर ते बँकवाले त्रास देतात घरी येऊन येऊन, आणि आता ही पोरगी. कधी कधी असं वाटतं कायमचं स्वतःला संपून टाकावं. अहो काकू, अडचणी सगळ्यांनाच असतात. माझ्या बाबांचं सुद्धा ऑपरेशन, त्यात माझी नोकरी गेली. मला सुद्धा टेन्शन आहे. पण त्यामुळे आपण सगळ्यांनी खचून चालणार नाहीये. मलाही नवऱ्याने घराबाहेर काढलंय. हे बघा, फक्त नुसत्या अडचणी आहेत आणि यावर फक्त रडत बसून काहीच मिळणार नाही. या गरिबीवर काहीतरी तोडगा काढायलाच पाहिजे. भोसले, एक काम करा, ही फाईल कमिशनर सरांच्या ऑफिसमध्ये पोहोचवा. ओके सर. जय हिंद. जय हिंद. नायकोडी बोला. सर, तुमचा अंदाज खरा ठरला. डॉक्टर सुशांत राजेने प्रीतीचे सगळे रिपोर्ट्स, सगळे एक्सरे फेक बनवले होते. हे त्याचे रिपोर्ट्स. चला, एवढं कारण पुरेसं आहे त्या डॉक्टरला उचलायला. सर, अजून एक गोष्ट, त्या आजीच्या घरातली चोरीची केस. आजीने आपल्याला असं सांगितलं होतं की तिचा संशय एका किन्नरवर आहे, सेल्समनवर आहे. त्या एरियात जेव्हा मी चौकशी केली तेव्हा तिथल्या एका शुभम नावाच्या मुलाने सांगितलं की गेले 3-4 दिवस हा किन्नर त्या एरियामध्ये फिरत होता. किन्नर? एक काम करा, त्या आजीला बोलवून घ्या. ओके सर. सर, हा फोटो सोलापूर पोलिसांनी सर्क्युलेट केलाय. या माणसाकडे बघून तरी असं वाटत नाही की हा गायब होऊ शकतो. हाच होता का तो किन्नर? हो, असाच होता, असाच. गीताच्या गायब होण्यानं सगळे खचले होते, तर दुसरीकडे कशिश आपल्या मुलाच्या कस्टडीसाठी लढा देत होती. डॉक्टरांच्या केसमध्ये सुद्धा एक नवीन लीड मिळाला होता, ज्यामध्ये डॉक्टर सुशांतचं प्रीतीशी कनेक्शन असल्याचं आता समोर आलं होतं. मग जर डॉक्टर सुशांत प्रीतीला ओळखत होते तर ते पोलिसांची दिशाभूल का करत होते? की डॉक्टर सुशांतच
प्रीतीचे खुनी होते आणि हा किन्नर कोण होता जो एका चोरीच्या केसमध्ये मुख्य सस्पेक्ट होता? तो कुठल्या गँगशी कनेक्टेड होता का? त्याचा वावर डॉक्टरांच्या बंगल्याभोवती झाल्याचं पोलिसांना चौकशी अंती कळलं तर होतं, पण त्याचा या डॉक्टरांच्या केसशी काही संबंध होता का? या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत उद्याच्या भागात. पण तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.